असा कसा तू उतावळा कशी सांभाळू तुला. फोटो बिटो नाही काढत तेव्हा जे कुमार काकाच्या कॅटेगरीतली असते. ब्लॉग चालू आहे की काय तसं इथून कल्टी मारायला. हा परिसर स्वच्छ केलाय छान. तो असं पाणी जास्त पित नाही तर तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या बाळांना पाणी कसं का पडलंय. चावी जर कशात पडली मेपकचा केक ना. लक्ष्मीची पूजा आपण अमावस्येच्या दिवशीच करतो. आमच्या शेतात आज मळणी आहे. डाऊट जो होता तो क्लिअर झाला. पुढच्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे. मी माझ्या माहेरी पण एवढ्या वेळा शेतावर गेली नसेल जेवढ्या वेळा मी इकडे आली या शेतावर. आय गोम्या सांगते ना माझे तू नको येऊ. आज पप्पांची आठवण येते. म्हणजे तसं तर येतच असते पण शेत बघून जरा जास्त. भुभू हो थांब अजून आपल्याला कळायचं आहे सगळं त्याच्यात. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, शुभ सकाळ. स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार. पूजा मांडून झालेली आहे माझी. पोथी वाचायची आहे, आरती अजून करायची आहे. तत्पूर्वी अरुला झोपवून घेते म्हणजे मग मी जरा व्यवस्थित शांतपणे पोथी वाचू शकते. पूजा कशी मांडली आहे दाखवते तुम्हाला. अजून एक गुरुवार बाकी आहे. पुढचा गुरुवार शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. पण त्या दिवशी अमावस्या आहे त्याच्यामुळे पूजा करायची की नाही तो एक प्रश्न होता. पण आनंदी वास्तू यांचे जे व्हिडिओ असतात तर त्यांचा मी एक व्हिडिओ पाहिला आणि ते म्हणाले की अमावस्या जरी असली तरीसुद्धा 5व्या गुरुवारीच उद्यापन करायचं. 5:30च्या नंतर केलं चालणार आहे. लक्ष्मीची पूजा आपण अमावस्येच्या दिवशीच करतो त्याच्यामुळे हे जे उद्यापन आहे लक्ष्मी व्रताचं ते त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी केलं तरीसुद्धा चालणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग डाऊट जो होता तो क्लिअर झाला. पुढच्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे भलेही अमावस्या असली तरी पण. वाजले दुपारचे 3. खावटी झालेली आहे अरुशेटची है ना. आमच्या सगळ्यांसाठी रताळी उकडली होती त्यातलं थोडंसं त्याला दिलंय. आणि दूध झालं. अजून काय झालं ताई. केळं झालंय आणि नाचणी सत्व झालंय. म्हणजे हे सगळं आत्ता नाही, हे सगळं सकाळपासून थोडं 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 करत चालू आहे. आता आम्ही वेफर्स खात होतो, बटाट्याचा चिवडा खात होतो. त्यातलं पण साहेबांना पाहिजे होतं. पाणी कमी जाते त्याच्या पोटात त्याच्यामुळे पाणी सुरू आहे सध्या देणं. तुम्ही सांगा ना काहीतरी. तो असं पाणी जास्त पित नाही तर तुम्ही सांगा तुम्ही तुमच्या बाळांना पाणी कसं देता किंवा द्यायचात जेणेकरून त्यांनी पाणी जास्त प्यावं. पाण्याची चव कळली की साहेबांची मान अशी होते. आमच्या शेतात आज मळणी आहे. तिकडच्या थोडं लांब जे शेत आहे तिकडच्या शेतावर मळणी आहे. आई तिकडे गेल्यात, पप्पा तिकडे गेल्यात. तुझं टपोर डोला जसं कोल्याच झालं माझं काळीच भोल त्यात मासोळी झालं. आम्हाला स्थिर बसवत नाही. असा कसा तू उतावळा कशी सांभाळू तुला. आय गोम्या सांगते ना माझे तू नको येऊ. आय गोम्या ते बघ. खूप दिवस मी आमच्या वाडीत किंवा शेतात जाऊन काहीच ब्लॉग नाही ना केला. मी असंच फोन आलेला एक तर बोलता बोलता इथे आले होते. हा परिसर स्वच्छ केलाय छान जरा. म्हणजे पावसाळ्यात जे उगवलं होतं सगळं ते बऱ्यापैकी निघून गेलंय. माती माती दिसते तुम्हाला. झाडांची पण काटछाट झाली बरीच. आणि इथे तुम्हाला दिसतंय खाली ही शेवंतीची फुलं आहेत वेगळ्या वेगळ्या रंगाची सुंदर सुंदर. ते ही इथे लावलेली आहेत. छान वाटत आहेत. मी इथेच त्या लाकडावर बसून फुलांकडे बघत बघत बोलत होते. थोडा इम्पॉर्टंट कॉल होता. हिरवा मस्त उन्हाचं हे सगळं मी पण मिस करत होते. आरूमुळे मला जमत नाही फार असं शेतात आणि ह्याच्यात त्याच्यात फिरायला. मी पण मिस करते पण आज छान वाटलं म्हणून मी मुद्दाम ह्या साईडलाच आले बोलत बोलत. नाही तर तिथे पण बसून बोलू शकले असते. काय
काय बोलताय? बोला. हे आमचे संतोष दादा आहेत. मी तिकडून आले ना, नाही मला बोलायचं ना, पण तर त्यांना वाटलं ब्लॉग चालू आहे की काय, तसं इथून कल्टी मारायला असं मला बोलत होते, म्हणून मी मुद्दाम ऑफ केलेला कॅमेरा परत ऑन केला. अजून काय बोलाय बघा, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, मिस नका करू. आलू अरे मेरा बच्चा, तुला झोप बेप काय येते का नाही? गाडी ज्या वेळेला नवीन घेतली त्यावेळेला काही हार घातला नाही, बट काल जेव्हा आम्ही गेलेलो गुरुवारच्या खरेदीसाठी तेव्हा वारकास का होईना एक हार घेऊन आलो. कुमारला मी म्हटलं छान मोठा हार घेऊया, तो बोलला अजून मोठी गाडी घेतल्यावर मोठा हार घेऊ. आमंत्रणाला कप्पल आलाय. सॉक्स बघू नका. केस पण लगेच वाऱ्यावर किती विस्कटले. आमच्या शेतावर सुरू आहे मळणी. तुम्हाला मी म्हटलं तर आपले जे दादा आहेत जे तिकडच्या पण शेतावर आपल्या काम करतात त्यांना मी न्यायला आली आहे, कारण की आपल्या घरी तुम्हाला माहिती आहे गुरंढोरं आहेत, संध्याकाळ झाली आहे तर त्यांचं उरकायला लागतं ना, दूध काढणं असेल किंवा त्यांना काय खाणं देणं असेल. पप्पा आहेत तिकडं, तर पप्पांचा फोन आला दादांना न्यायला ये, म्हटलं आलेच. भेगा पडल्या आहेत, चावी जर कशात पडली तसं काढणं काय सोपं आहे, आता काय भेटून जाईल. सुकलेत शेतं. कधी बर्थडे असतो तुझा? उद्या तुझा बर्थडे. अरे मग हॅपी बर्थडे तुला. आणि तुला कसला केक आणायचा आहे? कसला आणायचा आहे? मेपकचा केक ना. आता तू कॅमेरा ऑन केल्यावर का गप्प बसतेस? कॅमेरा ऑफ केला की तू बोलते. फोटो बिटो नाही काढत तेव्हा. जे कुमार काकाच्या कॅटेगरीतली आहेस तू. आता मी कॅमेरा बंद करते आणि मी तिच्याशी बोलून घेते, कारण आई एवढं सांगत होत्या ना की ती एवढी गप्पा मारत होती, मला पण तिच्याशी गप्पा मारायच्या आहेत. कॅमेरा आपण बंद करूया. तिकडं तरी बरेच भरलंय, तिकडे पण असतील गोणी. थर्मास भरला. गावाकडची मज्जा. मी माझ्या माहेरी पण एवढ्या वेळा शेतावर गेली नसेल जेवढ्या वेळा मी इकडे आली या शेतावर, पण मज्जा वाटते. पहिले या पेंड्या अशा संपायच्या, आता म्हणजे त्याच्यासाठी गिऱ्हाईक बघायला लागतं. पेंड्यांकडे बघून पण काही आठवणी आहेत छान, जुन्या आठवणी. संतोष दादांचा टेम्पो आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या लोड होतील आणि मग कुठे जातील ते सरकारला दिलं जातं, विकलं जातं ना, त्याला काय बोलतात तिकडे. दादा या गोणी आता कुठे जातील? केंद्रावर. म्हणजे आपण बेसिकली विकतोय, सरकारला विकतोय, मग त्याचं पुढे काय करायचं ते सरकार बघेल असं. फ्रॉक मस्तच आहे तुझा, मला देशील? दे ग, देशील? आमच्या बाबूला घालीन मी. अरे मम्मीला विचारलंस कुठे तू? मम्मी बोलले नको देऊ बोलते. मम्मीला विचारलंस कुठे तू? कधी विचारलंस? उद्या विचारलं, सकाळी घातलं. आज पप्पांची आठवण येते, म्हणजे तसं तर येतच असते पण शेत बघून जरा जास्त, कारण त्यांच्या फ्रिक्वेंट फेऱ्या असायच्या शेतावरती. त्यांना जेव्हा पहिला पॅरालिसिस अटॅक आलेला त्यावेळेला ते शेतावरच होते. घरी आले तेव्हा त्यांच्या अंगाला माती लागली होती. आम्ही विचारलं काय झालं तर ते बोलले पाय घसरला. त्याच्यानंतर
त्यांचं बिहेवियर थोडं ऑफच वाटत होतं. नंतर आम्ही संध्याकाळी चहा प्यायला बसलो तेव्हा तीव्रतेने त्यांचं एक ओठ असं दिसायला लागला, म्हणजे तेवढं जास्त नाही, एकदम मायनर. मग मला असं वाटलं की काहीतरी चुकतंय. इट इज लाईक पॅरालिसिस अटॅक, कारण तेवढं टी व्ही मूवीमध्ये बघून आपल्याला कळतं. तर मग मी मम्मीला म्हटलं ह्यांना घेऊन जाऊया आपण डॉक्टरकडे. अँड येस, आय वॉज राईट, इट वॉज अ पॅरालिसिस अटॅक, बट इट वॉज अ व्हेरी व्हेरी माइल्ड अटॅक. व्हेरी फर्स्ट अटॅक दॅट ही हॅड. स्ट्रोक. कुठं आहे तो? नवीन सोपी सोपी बुबू. हो थांब, अजून आपल्याला कळायचं आहे सगळं त्याच्यात. काय बबू, काय आणलं डॅडानी? काय ग परे, मी असं ऐकलं तू जाम गप्पा मारतेस. तुझं नाव सांग. घाबरले? अगं बाय, कशी दिसते मी? भूत दिसते? भूत दिसते? आई सांगत होत्या, काय काय बोलत होती आईन बरोबर.